अकोला जिल्ह्यातील अट्टल गोवंश चोर मोहम्मद रोशन शेख वय 21 वर्ष MPDA अकोला जिल्ह्यातील अट्टल गोवंश चोर मोहम्मद रोशन शेख मुसा वय 21 वर्ष MPDA ॲक्ट अन्वये 1 वर्षाकरिता स्थानबद्ध केल्याची केली कारवाई। अकोला जिल्ह्यातील कागजीपुरा मस्जिद मच्छी मार्केट अकोला जिल्हा तालुका अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड व अट्टल गोवंश चोर मोहम्मद रोशन शेख मुसा वय 21 वर्ष याच्यावर यापूर्वी गोवंश जनावरांची चोरी, इच्छापूर्वक दुखापती करणे, पुरावा नाहीसा करणे, चोरी करणे, कितीही किमतीची गोरेढोरे जनावरास ठार मारून किंवा विकलांग करून आगळीक करणे, पाळीव प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देणे, बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र व शस्त्र बाळगणे, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणे, शांतता भंग घडवून आणण्याचा उद्देशाने अपमान करणे, धाकटपश्या करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती व अकोला जिल्ह्यातून हद्दपार सुद्धा करण्यात आले होते, परंतु त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता। तो प्रतिबंध कारवाई करून सुद्धा जुमानत नसल्याने त्याच्या विरुद्ध गंभीर दखल घेण्यात येऊन कुख्यात गुंड व अट्टल गोवंश चोर मोहम्मद रोशन मोहम्मद मुसा याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरिता माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी त्यास स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव माननीय जिल्हा दंडाधिकारी अकोला यांना सादर केला होता। माननीय जिल्हा दंडाधिकारी श्री अजित कुमार साहेब यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःच्या स्रोताद्वारे माहिती मिळवून सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास 1 वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश दिनांक 6 मे 2025 रोजी पारित केला होता। सदर स्थानबद्ध आदेशाबाबत त्याला माहिती झाल्याने तो फरार झाला होता। तो आज रोजी मिळून आल्याने त्यास सदरचा आदेश तामील करून दिनांक 17 जून 2025 रोजी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले। MPDA अन्वये स्थानबद्धतेचा आदेश पारित झाल्यानंतर आरोपी फरार झाल्यास तो मिळून येईल त्या दिवसापासून आरोपीचा 1 वर्ष स्थानबद्धतेचा कालावधी सुरू होतो। सदरची कारवाई पूर्ण करण्याकरिता माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक मजिद पठाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सौरिसे, पोलीस कॉन्स्टेबल उदय ईश्वरी प्रसाद शुक्ला तसेच पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे व शिरीष खंडारे, पोलीस अंमलदार शेख हसन, श्याम मोहोळ, माधुरी हिंगणकर यांनी परिश्रम घेतले। अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राहावी याकरिता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारावर येणाऱ्या जिल्हा परिषद व मनपा निवडणुका, आगामी सण उत्सव काळात MPDA व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिला आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।